जय जय रघुवीर समर्थ. ज्या आत्म्याविषयी इतके दिवस आपण चर्चा करतोय, अभ्यास करतोय, विचार करतोय, तो आत्मा कसा आहे त्या संबंधी आता पुढं वर्णन चालू आहे. हा विचार थोडा आपला करून झाला. न जायते म्रियते वाक् पश्चिम. हा आत्मा कधीच जन्माला येत नाही. जन्माला येत नसल्यामुळे त्याला जीवन नाही, आणि त्याला जीवन नसल्यामुळे मृत्यू नाही. ज्याला जीवन असतं त्याला जीव असतो असा नियम आहे. नेहमी जगतो कोण, जीवन कोणाला असतं तर जीवाला असतं. दोन शब्दातलं साम्य आपल्याला ओळखण्यासारखं. जो जीव असतो त्याला जीवन असतं, आणि जीवाचं जे जीवन आहे ते आत्मस्वरूपावर अवलंबून असतं. आपण जीव शब्दाची व्याख्या पाहिली की बुद्धीत पडलेला आत्म्याचा प्रकाश, चिदाभास ज्याला म्हणतात, तो चिदाभासाला जीवन असतं, ते बुद्धी सापेक्ष असतं. बुद्धी सापेक्ष शब्दाचा अर्थ जितके दिवस बुद्धी आहे म्हणजे शरीर आहे. आपण जेव्हा बुद्धी शब्द वापरतो तेव्हा नुसती बुद्धी कधीच असत नाही, ती शरीरासह असते. हे काय समजायला सोपी गोष्ट आहे. ते बुद्धी सापेक्ष आहे. जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत प्रतिबिंब आहे. ज्या क्षणी बुद्धी नाहीशी होईल, बुद्धी तेज तत्वाची झालेली आहे. आपल्या सिस्टीमच्या दृष्टीने विचार करायचा, आणि आपल्याला ठाऊक आहे डेड बॉडीमध्ये तेज, ज्याला म्हणतात उष्णता, ती संपून जाते. उष्णता जेव्हा कमी होऊन जाते तेव्हा ज्या अर्थी उष्णता संपते त्या अर्थी तेजापासून झालेली बुद्धी सुद्धा संपून जाते. बुद्धी संपली की प्रकाश संपून जातो, आणि असा त्यातला प्रकाश म्हणजे चिदाभास गेला की त्याला आपण जीव गेला असं म्हणतो. सातत्याने आपण म्हणतो इस सिस्टीम. हे एक फार मोठी गोष्ट लक्षात ठेवायची. बसवून दिलेली घडी, ती बसवून दिलेली घडी वापरायची. घडीतून जे आपल्याला मिळण्यासारखं असतं ते घ्यायचं, आणि नंतर घडी अगदी शांतपणे सोडून द्यायची. आणि हे सातत्याने सर्व संतांनी सातत्याने सांगितलंय की या शास्त्राला तुम्ही फार महत्व देऊ नका, शब्दाला फार महत्व देऊ नका. शेवटी शास्त्र शब्दाने तयार होतं, आणि शब्दाने आत्मा कधीच कळणार नाही, तर्काला कळणार नाही, बुद्धीला कळणार नाही. आणि सिस्टीम तर बुद्धीशिवाय, शब्दाशिवाय शक्य नाही. म्हणजे ज्या अर्थी आत्मा बुद्धीला कळत नाही, तर्काला कळत नाही, त्या अर्थी बुद्धीतून जी सिस्टीम निर्माण झालेली आहे त्याला सुद्धा कळणार नाही. आता ते शांतपणे आपण हा तर्काने स्वीकारायचं, आणि स्वीकारून हे आहे हे सांगितलेलं जे आहे हे असंच असं ऍक्सेप्ट करायचं. हे ऍक्सेप्ट केलेल्या गोष्टी जेव्हा आपण प्रत्यक्ष साधना करतो तेव्हा अनुभवाला येतात. त्या अनुभवाला काय येत नाही त्यासंबंधी काल आपण एक तासभर, म्हणजे आपली जबाबदारी त्यातली किती मोठी आहे ते आपली जबाबदारी आपल्याला कळते, आणि ती जबाबदारी आपण पार पाडत नाही, आणि म्हणून अनुभव येत नाही. आता असा जो आत्मा आहे तो न जाय ते, तो जन्माला येत नाही. जन्माला जीव येतो नेहमी, आत्मा जन्माला येत नाही. जीव जन्माला येतो म्हणजे शरीर जन्माला येतं. शरीर जन्माला जे जे जन्माला येतं ते टिकतं आणि नष्ट होतं. तसंच जीव सुद्धा जन्माला येतो. बुद्धी असेपर्यंत त्याला जीवत्व असतं. बुद्धी नाहीशी झाली शरीराबरोबर की त्याचं जीवत्व सुद्धा नाहीच होतं. पण बीज रूपाने तो जीव राहतो, आणि मग पुन्हा 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 जन्म मरणाच्या चक्रात अडकतो. नायम कुतश्चिन्न बभुव कश्चित. याचा अर्थ असा होतो आत्मा हे कोणाचं कार्य नाही, आणि आत्मा कोणाचं कारण नाही. आता ही गोष्ट समजून घ्यायची. आणि कार्यकारण भाव हे तुमच्या आमच्या व्यवहारात अखंड चाललेला असतो. त्या कार्यकारण भावामध्ये इतके आपण गुंतलेलो असतो की आपण कार्यकारण भावात गुंतलेलो आहोत हे आपल्याला कधीच कळत नाही. उदाहरणार्थ हे केलेलं आहे, हे समोर आहे आपलं, हे कार्य आहे. आता कार्य आहे म्हटल्यानंतर कशाचं आहे? त्याला कापडाचं आहे. कापड कशाचं आहे? कापसाचं आहे. अशा पद्धतीने जिथे कार्य दिसतं तिथे कारण, आणि कारण असलं की त्याला ज्या अर्थी आपण कारण म्हणतो त्या अर्थी त्याचं कार्य असलंच पाहिजे. जर कार्य नसेल तर त्याला कारण म्हणता येणार नाही. हे कसं म्हणताय? इंटरडिपेंडन्स आहे. कारण आहे म्हणून कार्य आहे, कार्य आहे म्हणून कारण आहे, असा दोघांचा आपापसातलं नातं आहे. त्याला कार्य कारणभाव असं म्हणतात. आणि जिथे जिथे कारण असतं, जिथे जिथे कार्य असतं, तिथे कार्य नष्ट झालं की कारणही नाहीच होतं. कार्य नष्ट झालं की कारणही नाहीच होतं. आणि जे नाहीसं होतं ते अशाश्वत असतं. नाहीसं न होणारं शाश्वत असतं. थोडा विचार या संदर्भामध्ये. आपलं मडकं जेव्हा फुटतं तर मालकाला जे वाईट वाटतं ते मडकं फुटल्याचं वाईट वाटतं का माती फुटल्याचं वाईट वाटतं? सरळ गोष्ट आहे, कारण माती फुटतच नाही. काय फुटल्याचं वाईट वाटतं? मडकं फुटल्याचं वाईट वाटतं. कारण मग मडक्याचा जो उपयोग असतो तो उपयोग करता येत नाही. मडक्याचा उपयोग न करता आल्यामुळे मडकं फुटल्याचं वाईट वाटतं. मडकं कोणी तयार केलं? मडकं कोणी तयार केलं? जीवानी. म्हणजे तुम्ही आम्ही मातीपासून मडकं तयार केलं त्याचा विशिष्ट उपयोग होण्यासाठी. तेव्हा दुःख जे होतं ते जीवानं तयार केलेली सृष्टी नष्ट झाली तर दुःख होतं.
त्यातून आपण एक निष्कर्ष काढतो की मडकं फुटल्याचं दुःख आहे, माती फुटल्याचं दुःख नाही. कारण मडकं जीवाने केलेलं आहे, माती मात्र ईश्वराने केलेली आहे. आणि ईश्वराने केलेली माती जेव्हा प्रलयाची वेळ येईल त्यावेळी ती नष्ट होऊन जाईल. पण तोपर्यंत माती मात्र जशी तशी राहते, मडकं मात्र जातं. आता याचा अर्थ असा, मडकं हे कार्य आहे, माती हे कारण आहे. आता मडकं हे कारण, आता माती हे जरी कारण असलं तरी ते ईश्वराचं कार्य आहे, ईश्वराने ते तयार केलेली आहे. तर मग माती हे कारण आहे का कार्य आहे? तर म्हटलं तर मडकाचं कारण आहे आणि म्हटलं तर ईश्वराचं कार्य आहे. अशा पद्धतीने ती चेन असते. आणि म्हणून मग कार्यकारण भाव याला म्हणतात. कार्यकारण भाव, एक कोणीतरी कारण असतं, त्याचं कोणीतरी कार्य असतं. आत्म्याला कारणही नाही आणि आत्म्याला कार्यही नाही. मग तो कोणापासून निर्माण होत नाही आणि त्याच्यापासून काही निर्माण होत नाही. दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. याचा अर्थ असा होतो, आत्मरूप जो मी आहे तो कोणापासून जन्माला आलेला नाही आणि आत्मरूप मी पासून कोणाला जन्म मिळणार नाही. आता त्याचा दुसरं आपल्या व्यवहारातलं इम्प्लिकेशन, आपल्या सगळ्यांना आपल्या आई वडिलांनी जन्माला घातलेला आहे आणि आपण आपल्या मुलांना जन्माला घातलेलं आहे. आता आई वडिलांनी ज्याला जन्म दिला तो जीव आहे आणि आपण ज्यांना जन्माला घातलं तिची मुलं आहेत ते सुद्धा जीव आहे. म्हणजे हा सगळा व्यवहार झाला तो जीवांचा झाला, आत्मस्वरूपाला व्यवहार नाही. आणि त्यामुळे आत्मरूप मीला आई वडील नाहीत आणि आत्मरूप मीला मुलं सुद्धा नाहीत. आता हे अवघड असतं. आता असा जर विचार हात बसला, जो आत्मरूप मी आहे त्याला आई वडील नाही आहेत आणि आत्मरूप मीला मुलं पण नाही आहेत. आता आई वडील पण नाहीत आत्मरूप मीला आणि मुलं पण नाहीत आत्मरूप मीला, तर चिंतेचं काही कारण राहिलं का? असे असता जीवरूप जो मी आहे त्यांनी सगळी आपापली कर्तव्य जशी करायला पाहिजे तशी व्यवस्थित करायची. आई वडिलांची सेवा करायला पाहिजे सेवा करायची, मुलाला चांगलं काय शिकवायचं, वळण लावायचं, त्याच्या उपायावर उभं करून द्यायचं, हे सगळं काम करायचं. हे कोणी करायचं, कोणी जीवरूप मी जे आहे त्यांनी हे काम करायचंय. पण आत्मरूप जो मी आहे त्याचा ह्या कुठल्या गोष्टीशी संबंध नाही. म्हणून जीवरूप मीने त्याचं काम व्यवस्थित केल्यानंतर आत्मरूप मीने कशाचीही चिंता करायची. आता हे आलं मुद्द्याच्या गोष्टी असतात ज्या विचार करतो. जो साधकाचा जो विचार आहे तो साधकाने असा विचार करायचा असतो आणि असा जर विचार केला तर मग काय होईल आणि कसं होईल, हे जे काही आहे पाठीमागे लागलेलं, त्या सगळ्यातून आपली हळूहळू सुटका होते. ही सिस्टीम आपल्याला ह्या पद्धतीने मदत करते. आणि अशी आता ह्यात कुठलीही जबाबदारी कोणी झटकायची नाही. आता ह्यातला एक मोठी गोष्ट आहे की जीवरूप मी आहे त्याच्यासाठी जी कर्तव्य मागे लावून दिलेली आहे ती सगळीच्या सगळी जीवरूप मीने करायची. पण आत्मरूप मीने ती स्वतःच्या अंगावर ओढून घ्यायची नाहीत. आपण काय करतो, सगळ्या गोष्टी आपल्या अंगावर ओढून घेतो आणि आपल्या अंगावर ओढून घेतलं की मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. उदाहरणार्थ, जी जबाबदारी माझ्यावर नाही ती जबाबदारी माझ्यावर ओढून घेतो आणि मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. नातवंडांची जबाबदारी कोणावर आहे? सगळ्या गोष्टी अशा इतक्या रोजच्या व्यवहारात अखंड या गोष्टी आहेत. नातवंडांची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांवरती आहे. आता नातवंडांची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांवर असेल तर ती माझा काय संबंध आहे त्या जबाबदारीशी? पण ती जबाबदारी जेव्हा मी घेतो आणि माझ्या मताने जेव्हा नातवंडांचे आईवडील त्यांची जबाबदारी नीट पार पाडत नाहीत तर आपल्याला फार त्रास व्हायला लागतो. आम्ही जशी मुलं वाढवली तशी हे लोक आता वाढवत नाहीत वगैरे वगैरे. आता पूर्वीसारखं आमच्यासारखं त्यांच्यावर लक्ष नाहीये. हे सगळे जे काही त्रास आहेत हे सगळे त्रास असण्याचं एकच कारण आहे, जी जबाबदारी माझी नाही ती जबाबदारी मी माझ्यावर ओढून घेतो. आणि अशा जबाबदाऱ्या आम्ही एक एक ओढून घ्यायला लागलो तर मग आपलं संबंध आयुष्य दुःखामध्ये निघून जाईल, काळजीमध्ये व्यवंजनेमध्ये निघून जातं. हा सगळा विचाराच्या पाठीमागे एक सूत्र अखंड लक्षात आलं असेल आता 8-10 दिवसाच्या मदतीमध्ये की आपलं जीवन आनंदमय असलं पाहिजे, तृप्त असलं पाहिजे, निर्भय असलं पाहिजे, निश्चिंत असलं पाहिजे. आणि निश्चिंतता जी आहे हे विचाराने कमावलेली निश्चिंतता असते. बेफिकिरी म्हणजे निश्चिंतता नव्हे. आता या दोन्हीतला शब्दातला फरक लक्षात आहे. बेफिकर राहणं हे म्हणजे निश्चिंततेचं स्वरूप नाही. तर जी जबाबदारी आहे ती तर पार पाडलीच पाहिजे. पण जबाबदारी ही पार पाडताना जबाबदारी पार पाडणारा कोण आहे? जीव आहे. आत्मरूप जो मी आहे त्याच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. कारण आत्मरूप मीच्या दृष्टीने या जगात माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. माझ्यासारखा दुसरं कोणी नाही असं नाही. यात फरक आला. माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आणि माझ्यासारखा दुसरा कोणी नाही यात मला शब्दामध्ये खूप फरक आहे. माझ्यासारखा तुम्हाला दुसरा कोणी मिळणार नाही हे तर सारखे सगळे म्हणत असतात. त्याच्यावर तर आपले सगळे अहंकार असतात आधारलेली. पण माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही याचा अर्थ असा होतो की आत्मरूप मीच फक्त
सगळीकडे भरून राहिलेला आहे. आत्मरूप मी शिवाय कुठेही काहीही नाही. मग दिसतंय ते काय? सगळं शरीरं दिसतात. आणि शरीरं जी कित्येक दिसली, लाखो शरीरं दिसली, शरीरं म्हणजे तुमची आमची माणसाचीच असं नव्हे, सगळे जीव आहेत, लाखो शरीरं जरी दिसली तरी ती शरीरं उत्पन्न होणारी, टिकणारी आणि जाणारी आहेत. या उत्पन्न होणाऱ्या शरीरामध्ये उत्पन्न न होणारं आणि उत्पन्न होत नसल्यामुळे न टिकणारं आणि म्हणून न जाणारं, हे लक्षात ठेवायचं सारखं. असं एक तत्व आहे आणि त्याला आत्मा असं म्हणतात. आणि तो आत्मा मी आहे. असं जर असेल तर आत्मा एकमेव अद्वितीय. शास्त्राची सरणी आत्मा कसा आहे? एकच आहे फक्त. मग एकच आहे म्हणून थांबवू की नाही? अद्वितीय कशाला सांगायचं? आता अशा पुढच्या एक विचारायचा, एकच आहे म्हटल्यानंतर त्याला दुसरं नाही हे सांगायची काय गरज आहे? सांगावं लागतं एकच कारण आहे की तुम्हाला मला व्यवहारामध्ये दुसऱ्याची इतकी सवय झालेली आहे. अखंड जीवन आपलं दुसरा 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 या दुसऱ्याच्या अनुसंधानात असतं. कारणाकारणाने दुसरे बदलतात. कारणाकारणाने दुसरा हा जो शब्द आहे तो अनेक व्यक्तींना अनेक वस्तूंना आपण लावतो. पण दुसऱ्याची इतकी सवय आहे की इतकी सवय असणाऱ्या माणसाला एकमेव सांगून नुसतं भागत नाही, त्याला अद्वितीय म्हणून सांगावं लागतं. आणि पुन्हा सांगावं लागतं स्वगत सजातीय विजातीय भेदरहित. स्वगत सजातीय विजातीय भेद अजित त्याला भेदशून्य असं म्हणतात, अखंड. आता उदाहरणार्थ हे शरीर आहे, त्यामध्ये स्वगत भेद आहेत. स्व म्हणजे आत असलेले, हात आहे, पाय आहे, हा शरीराचा भेद आहे. ते लिव्हर आहे, लंग्स आहेत वगैरे वगैरे, हे सगळे स्वगत म्हणजे माझ्या आत असलेले भेद. सजातीय, आता तुम्ही माझ्यासारखी माणसं आहात. आता सगळी जी माणसं आहेत त्या माणसा जो भेद आहे त्याला सजातीय भेद म्हणतात. एका जातीचेच आहोत पण तरी सुद्धा वेगळे आहोत. आणि विजातीय हे सगळ्या अचेतन वस्तू जे इथे पडलेल्या आहेत त्या सगळ्या चेतन नाहीत, अचेतन आहेत आणि म्हणून विजातीय आहेत. असा आत्मस्वरूपात एकही भेद नाही. स्वगत सजातीय विजातीय असा भेद आत्मस्वरूपात नाही. आणि असा भेदशून्य आत्मा तो मी आहे. आणि जिथे भेद असतो तिथे दोन असतं, जिथे दोन असतात तिथे भीती असते. द्वितीयाद्वयी भयं भवति. आता आपल्या सगळ्यांना सगळा अनुभव आहे, आपल्याला कशाची तरी किंवा कोणाची तरी भीती वाटते. दोन शब्द आहेत, कशाची तरी किंवा कोणाची तरी भीती वाटते. ह्याच्यातच आपल्याला कळतं की कोणीतरी दुसरा आहे अशी कल्पना झाली म्हणूनच भीती निर्माण झाली. दुसरा आहे ही कल्पना जर निघून गेली तर भीती हा शब्द उरणार नाही. पण आपण सगळेजण दुसरा उत्पन्न करून भिण्यामध्ये पटाईत असतो. नसलेला मी सुद्धा उत्पन्न करायचा, दुसरा कोणी नाही पण तो उत्पन्न करायचा न भ्यायचं. माझीच गोष्ट सांगतो ना, खूप गोष्टी माझ्या सांगितल्या मी. एकदा अशा मी गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला गेलो होतो. 16 खोल्या होत्या तिथे. चिखलदरा म्हणून गाव आहे ह्याच्यामध्ये. एकटाच होतो मी तिथे, दुसरं कोण नव्हतं. ऑफ सीझन असल्याचा परिणाम. आणि नंतर मी सांगायला लागलो की 16 खोल्यात मी एकटा होतो. हे विधान तपासून बघा. 16 खोल्यात मी एकटा. आता 16 खोल्यात मी एकटा असेल की एकाच खोलीत एकटा असेल? काय आम्ही बोलतो खुशाल. 16 खोल्यात मी एकटा असेल कसा? एकाच खोलीत एकटा आहे. बाकीच्या 15 खोल्या लांब आहेत माझ्यापासून, पण तरी आतमध्ये काय आहे? 16 खोल्यात मी एकटा. 16 खोल्यात मी एकटा. आता त्याचा परिणाम आहे की 16 खोल्यात मी एकटा असल्यामुळे रात्री 12चे जेव्हा ठोके पडले कुठेतरी, तेव्हा मी एक वस्तू निर्माण केली. कल्पनेनी काय निर्माण केली असेल? असं तुमचं आमचं खासियत आहे. कधीही विठ्ठलाला रामाला आम्ही निर्माण करणार नाही. कोणाला निर्माण करू? हमखास भूताला निर्माण करू. अशी जी काय आमच्या पद्धती पडून गेलेल्या आहेत. आणि का निर्माण करू? आत जे असतं ते बाहेर दिसतं, असे त्याची कारण आहे. आता हे जे आम्ही निर्माण करतो ते दुसरं कोणतरी आम्ही कल्पनेने निर्माण केलं. कल्पने निर्माण केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला ठाऊक आहे की हनुमंताचं एक काम आहे, त्याच्याकडे आम्ही काही कामं सोपून दिलेली आहेत हनुमंताकडे. त्यांनी काय करायचं असतं? अशी जी भूतभीतं असतात त्याला घालवायचं काम त्यांनी करायचं. म्हणून न पाहिलेल्या भूताला घालवण्यासाठी न पाहिलेल्या हनुमंताला त्याच्या मागे लावून दिलं. मग त्या हनुमंताने त्याला घालून दिलं. ह्याने त्याला घालून दिल्यानंतर आता कसं वाटलं? बरं वाटलं. आता हे बरं वाटण्याला काय किंमत आहे का? आधी ते निर्माण करायला कोणी सांगितलं? कल्पनेने. मग कल्पनेचा हनुमंत त्याच्या मागे लावून द्यायचा. आणि इतकी सगळी खटपट करून हा म्हणण्यापेक्षा आधीच निवांत असेल तर काय हरकत आहे? पण आधीच निवांत केव्हा असतं? जिथे दुसरं काही नाही असा आतमध्ये
निर्णय असतो त्यावेळेला, असा आत्म जेव्हा निर्णय असतो तेव्हा काल्पनिक तरी आम्ही दुसरं काही निर्माण काय, ठीक आहे चोरबेरी येईल, दरोडेखोरी येईल, पण ते व्यावहारिक सत्यमध्ये व्यवहाराच्या पद्धतीने त्याचा जो मुकाबला करायचा तो करायचा असतो, त्याला हनुबंधाची गरज नसते. या पद्धतीने आम्ही विचार केला तर नाही त्या गोष्टी निर्माण करायच्या आणि नाही त्या गोष्टी निर्माण करून त्याला घाबरायचं, हा जो एक विचार आपल्या मनात असतो तो हळूहळू हळूहळू निघून जातो आणि मग संत कसे होतात, जीवनमुक्त निर्भय असतात. निर्भय असतात का, त्यांच्या मनात एक निर्णय असतो, मी सोडून ह्या जगात दुसरं कुणीही नाही. मी म्हणजे आत्मरूप मी, जीवरूप मी नव्हे, देशमुख रूप मी नव्हे, डॉक्टर मी नव्हे, असं हे जे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा ह्या मीपणाशी तिळमात्र संबंध नाही. जो आत्मरूप मी आहे तो सोडून या जगात कुणीच नाही असं सगळ्यांनी म्हणायचं. प्रत्येकाचा असाच निर्णय आहे की आत्मरूप मी सोडून या जगात कुणी नाही आहे. मग आता हे भूताली दिसतं, हे सगळं काय दिसतं, हा जो पसारा दिसतो तो काय दिसतो, त्याला उपाधी असं म्हणतात. उपाधी, आणि उपाधी या जन्माला येतात, टिकतात आणि जातात. आता एक थोडासा प्रश्न विचारतो. एक कुंभार आहे, त्या कुंभाराने 1000 मडकी तयार केली, 1000 मडकी तयार केली. असलेल्या मडक्यामध्ये म्हणजे असलेल्या स्पेसमध्ये त्यांनी मडकी तयार केली का मडकी तयार करून स्पेस भरली? स्पेस म्हणजे पोकळी. एक कुंभार आहे, 1000 मडकी तयार केली, तर स्पेस आहे जी त्यातच त्यांनी मडकी तयार केली का प्रत्येक मडकं भरून तयार केल्यानंतर स्पेस भरली? आता आपल्याला कळतं की आहे त्या स्पेसमध्ये 1000 मडकी तयार केली, आता स्पेस होतीच आणि त्या असलेल्या स्पेसमध्ये त्याने 1000 मडकी तयार केली, काही काळी, काही पांढरी, काही लाल. आता रंग कळले असतील तुम्हाला, काही पांढरी, लाल अशा तऱ्हेचे रंग, अशा तऱ्हेची मडकी तयार केली. आता ह्याच्यानंतर आपल्याला कळतं जेव्हा मडकं फुटतं त्या स्पेस आहे तशीच राहते का निघून जाते त्यातून? आहे तशीच राहते, फक्त मडकी पडतात, मडकी नष्ट होतात, स्पेस जशी आहे तशी आहे. जेव्हा मडकं तयार केलं तेव्हा स्पेस तशीच आहे, जेव्हा मडकं होतं तर स्पेस तशीच आहे, मडकी फुटली तरी स्पेस तशीच आहे. अगदी एक्झॅक्टली त्या पद्धतीने आत्मा ज्याला ब्रह्म म्हणतात तो ब्रह्म आहे तसंच आहे. त्या असलेल्या ब्रह्मात ही सगळी मडकी तयार झाली. इथे बसलेली 10-15 असं आहे, मी म्हणत नाही हा, हे शब्द माझा नाही आहे. सर्वा घटी राम देहादिही एक संतांचा शब्द आहे. सर्वा घटी राम. आपल्या शरीराला घट म्हटलेलं कोणालाच आवडणार नाही. त्याचं कारण असतं इतकं त्याच्यावर विलक्षण प्रेम केलेलं असतं, त्याला घट कसं म्हणायचं? आता घट ह्या दृष्टीने म्हणायचं, पण तो फुटणारा आहे, उत्पन्न होणार आहे, टिकणार आहे आणि फुटणार आहे. फुटतो काय? घट फुटतो, स्पेस फुटत नाही. त्याप्रमाणे उत्पन्न काय होतं? शरीर. टिकतं काय? शरीर. जातं काय? शरीर. आत्मा उत्पन्नही होत नाही, टिकतही नाही, जातही नाही. हे जसं घटाच्या दृष्टांताने आपल्याला कळलं तसं एक विधान करून टाकतो की आपल्यासमोर कुणीतरी मडकं धरून चालण्याच्या आत हे कळावं. रामकृष्ण ते अंदाजाला असेल म्हणजे काय ते. आता ह्यातून असंच आपलं हे समजून घेत गेलो, हळूहळू समजून गेलं, खुशीने समजून घेतलं. हा सगळा जो विषय आहे ना तो प्रसन्नतेने समजून घ्यायचा विषय आहे. आणि एकच कारण आहे, प्रसन्नता हे सुद्धा परमार्थाचं एक फळ आहे. जसं आपण आनंद म्हणतो, सुख म्हणतो, तृप्ती म्हणतो, शांती म्हणतो, तसं प्रसन्नता हे परमार्थाचं फळ आहे. जो प्रसन्न नसतो तो पारमार्थिक असू शकत नाही, जो प्रसन्न असतो तोच पारमार्थिक असतो. आता आपलं ओळखायचं चिन्ह, दुसऱ्याला ओळखायचं आणि आपल्याला ओळखायचं चिन्ह. माझी प्रसन्नता तर मोडली नाही काही कारणाने की आपण पारमार्थिक नाही, आपण काय आहोत? शब्द प्रभू आहोत, फक्त शाब्दिक आहोत. प्रत्यक्षात परमार्थ आपल्याला भिनलेलं नाही. प्रसन्नता मोडली नंतर केव्हा प्रसन्नता मोडते? मुलगापणासारखं. परवा आपण तो विचार करून ठेवला होता. असे कारणाकारणाने सगळं प्रसन्नता मोडतच जाते. आणि आरती तर म्हणायची असते, सदा वसंतम हृदयारविंदे. कोणाची आरती आहे? कर्पूर गौरम करुणावतारम. त्याच्यामध्ये आहे सदा वसंतम हृदयारविंदे, की अखंड अवस्था आतमध्ये ऋतू कोणता फुललेला पाहिजे. अवघड असतो आरतीचा आपला संबंध मोठा असा विलक्षणच आहे. आरती म्हणायची असते, प्रसाद खायचा असतो, तीर्थ घ्यायचा असतो, पण जसं आरतीत म्हटलंय तसं चुकून व्हायचं नसतं. सगळी ते सगळं आमचं जे खेळ चालतो ना तो खेळ असाच चालतो. आणि मी परवा एक विधान केलं की रुटीनला मरणाला रुटीन आहे, पण रुटीनला
मरण नाही. म्हणणारे लोक म्हणत राहतात, त्यांचं जसं व्हायचं तसं होत राहतं. आयुष्यात काहीही बदल होत नाही. क्वालिटेटिव्ह चेंज झाला म्हणतात, काहीही बदल होत नाही आणि नुसतं चाललंय, काहीतरी परमार्थाच्या आनंद चालू आहे. म्हणून सदा वसंत हृदयारविंदे असा विचार केला तर आपल्या अंतःकरणात किती ऋतू असतात? एका दिवसात ऋतू बदलतात. फटकन ग्रीष्म ऋतू येऊन जातो, केव्हा तरी संताप नंतर दुःख झालं म्हणजे डोळ्या वाटे वर्षा ऋतू येऊन जातो. असं नाना तऱ्हेचे ऋतू सारखे बदलत राहतात. वसंत सोडून बहुतेक वेळा सगळे ऋतू बाकीचे असतात. आणि असं वाटण्याचं एकच कारण आहे, जिथं प्रसन्नता असते त्या ठिकाणी परमार्थ सिद्धीला गेलेला असतो. आणि प्रसन्नता का मोडत नाही, आत निर्णय झालेला असतो. हे भूताले जे दिसतंय सगळं हे नुसतं उपाधींचा खेळ आहे. या उपाधी शाश्वत नाहीत. शाश्वत काय आहे? त्या उपाधीमध्ये भरलेलं एक तत्व आहे आत्मा नावाचं, ते शाश्वत आहे आणि ते सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप आहे. असा जेव्हा माझा अनुभव यायला लागतो, आपल्यालाच अनुभव यायला लागतो, तेव्हा या जगाकडे बघण्याची एक दृष्टी बदलून जाते. आणि या जगाकडे दृष्टी बदलली, जग तर बदलायचं नाहीच आहे. एक पारमार्थिक लोकांनी खूप लक्षात ठेवायचं, जग अजिबात बदलायचं नाही. सगळं जग बदलेल, माझ्या मनासारखं वागेल आणि मग मी सुखी होईन. आता यासारखं मूर्खपणा ह्या जगात दुसरा नाही की घरातले लोक सगळे बदलतील, मला अनुकूल होतील, माझ्या मनासारखे वागायला लागतील, मग मी सुखात राहीन. आता रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम भास्वाद उद्देश्यती, फार छान विचार आहे तो. एक भुंगा सूर्यविकासी कमळात अडकून पडल्यानंतर त्याने विचार केला, ही रात्र निघून जाईल, सूर्य उगवेल, कमळ फुलेल आणि मग त्यात उडून जाईल. तोपर्यंत झालं काय, हा हंत हंत नलिनीम, तिकडून हत्ती आला आणि त्याने कमळ उपटून टाकलं. तसं दृष्टांत छान झाला. अगदी त्याप्रमाणे घरातले सगळी माणसं, जगातली सगळी माणसं माझ्या मनासारखी वागतील, मग मी सुखी होईन असं मी विचार करायला लागलो. तोपर्यंत हे कमळ काळरूपी हत्ती येतं, तो उपटून घेऊ लागणार नाही. आता हे सगळे विचार बरोबर असतील म्हणून परमार्थाचा थेट संबंध आनंदाशी आहे, सुखाशी आहे, तृप्तीशी आहे, प्रसन्नतेशी आहे, शांतीशी आहे. हे लक्षात ठेवलं तर परमार्थ कशासाठी, याचे हे उत्तर आहे. परमार्थ तृप्तीसाठी, शांतीसाठी, सुखासाठी, प्रसन्नतेसाठी, आनंदासाठी. हा विचार जर आतमध्ये बसलेला असेल तर हा सोडून दुसऱ्या कोणत्याही अपेक्षेने आम्ही परमार्थाच्या भानगडीत पडणार नाही. आणि बहुतेक वेळा हे सोडून सगळ्या अपेक्षा परमार्थाकडून केली जाते. मी मगाशी पण तुझं इतकं केलं तरी माझं असं कसं, हा जो एक विचार आहे, सगळ्यांच्या मनात येणारा विचार आहे. इतकं मी देवाचं करतो तरी माझं असं कसं. आता इतकं करतो म्हणजे त्याची नोंद देवाकडे असली पाहिजे, त्याने प्रपोर्शनेट मला त्याचं फळ दिलं पाहिजे. ह्या ज्या मनात कल्पना आहेत त्या सगळ्या कल्पना सकामतेच्या आहेत. म्हणजे ते सकामता असते ते परमार्थ सिद्धीला केली जात नाही. परमार्थात निष्कामच असलं पाहिजे. आणि निष्काम शब्दाचा अर्थ आपलं काम करायचं, नियोजित फळ मिळाल्याशिवाय, हे फार महत्वाची गोष्ट आहे. ईश्वराच्या योजनेनुसार मला जे मिळायचं ते मिळाल्याशिवाय राहत नाही. हा जर निर्णय असेल, हा निश्चय असेल तर सुखाला धक्का लागत नाही. आणि असं मिळालं पाहिजे, इतकं मिळालं पाहिजे असं म्हटलं तर नियोजित आणि अपेक्षित यामध्ये झगडा असतो. मला जे पाहिजे असतं ते इतकं, काय वेळेला अपेक्षा एवढं मिळतं, काय वेळेला अपेक्षेपेक्षा कमी मिळतं, काय वेळेला अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. जास्त मिळालं की वसंत, कमी मिळालं की ग्रीष्म, असं ते सगळं गडबडीच्या सगळ्या होऊन जातात. त्या सगळ्या गडबडीत अत्यंत जीवन अनिश्चित पद्धतीचं, अशांत पद्धतीचं असं जीवन परमार्थात अपेक्षा. एक शांत लयमध्ये जीवन, अत्यंत लयबद्ध जीवन. आणि असं लयबद्ध जीवन हे परमार्थाने आपल्याला मिळतं. हे लक्षात घेतलं जर ती सिस्टीम वापरायची कशी हे कळतं आपल्याला. म्हणून आत्मा कोणाचं कार्य नाही, आत्मा कोणाचं कारण नाही. कार्य कारणभाव संबंध जीवनात आपला ठासून भरलेला आहे. जिथे काहीतरी दिसतं, कशाचं केलेलं आहे, आलंच की. आता एखादी मुलगी येते नवीन लग्न झालेली नमस्कार करायला, तर काही कारण नसताना मी तिला प्रश्न विचारतो, तुझं माहेर कोणतं. आता याचा माहेर कोणत्या शब्दाचा अर्थ आहे, तुझे आई वडील कोणते, आणि आई वडील कोणत्या शब्दाचा अर्थ आहे. कार्य दिसतंय समोर मला त्या मुलीच्या रूपाने, मग काय कुतूहल कशाचं आहे, कारणाचं कुतूहल आहे. आता हे जे सगळं सहज होणाऱ्या गोष्टी असतात ना, इतक्या सहज होणाऱ्या गोष्टी असतात, आपण ते तपासून बघत नाही. हे जे माझ्याकडून घडलं ते का घडलं तपासून बघत नाही. मला का विचारावं असं वाटलं तिचं माहेर कोणतं, याचा अर्थ असा होतो ते कार्य आहे. आणि मला काय विचारावं असं वाटलं, कारण विचारावं असं वाटलं. मग त्या दोघांचं कारण काय, तिचे जे आई वडील आहेत त्यांचं कारण काय, त्यांचे आई वडील. आता हे कुठे जाणार आहे म्हणून अनाआदी. आता शास्त्रकारांनी त्याचं उत्तर देऊन टाकलं की हे जे सगळं चक्र चाललंय हे अनाआदी आहे. अनादी शब्दाचा अर्थ ज्याची सुरुवात कुठून झाली हे माहिती नाही.
आणि असं एकदा फसलं की आपल्याला लगेच शांतता येते. हे जग कुठून निर्माण झालंय, कसं निर्माण झालंय, कसं का निर्माण झालंय असताना ते अनादी आहे. आणि जे अनादी आहे जग ते काही दिवस टिकणार आहे आणि नंतर काही दिवसांनी नक्की जाणार आहे. आता हा जो विचार मनात असेल जग जाणार आहे, तर मग जग जर जाणार असेल तर जगातलं जाणार आहे की नाही? आता हे साधे सिंपल आहे. जग जर जाणार असेल तर जगातलं जे आहे ते जाणार आहे. आता हे जर जगातलं जाणार असेल तर मग जे जाणार आहे त्याच्यावर आपलं सुख अवलंबून ठेवावं का? मूळ मुद्दा हा आहे सगळा. जे जाणार आहे, अनिश्चित आहे, हातामध्ये कायमचं राहणारं नाही, असं जे काही आहे त्याच्यावर आपलं सुख अवलंबून ठेवावं का? आणि त्याचं उत्तर नाही असं मिळतं. जे आपल्या हातात राहणारं नाही, शाश्वत नाही, टिकाऊ नाही, माझ्या दृष्टीने जे माझ्या हातात राहणारं नाही, माझ्या स्वाधीन राहणारं नाही, त्याच्यावर आपलं सुख का अवलंबून ठेवावं? या पद्धतीने विचार केला तर परमार्थामध्ये आपल्याला आनंदाचा म्हणजे हा जो ठेवा आहे तो ठेवा कसा हस्तगत करायचा त्याचा अंदाज येतो. कुतश्च बभुव कश्चित अजोदित्य शाश्वतो पुराणो न हन्न ते हन्न मानुषे दे. असा तो अज आहे म्हणजे जन्माला न येणार आहे, नित्य आहे. आता नित्य आणि सत्य दोन शब्द आहेत आपल्याला. अनादि, आद्य, नित्य, सत्य असे शब्दप्रयोग परमार्थाच्या संदर्भात नेहमी येतात. हे चारही शब्दांना काहीतरी खास अर्थ आहे. आद्य शब्दाचा अर्थ आपला इथे प्रत्येक जण आहात, आपला तुमचा आद्य कुळपुरुष कोण हो? कुळाचा एक पुरुष असतो ना आपल्या. आता समजा देशमुख आहे तर देशमुख कुळाचा एक इतिहास असतो आणि ते देशमुख कुळाचा इतिहासाचा एक ग्रंथही असतो. मग आमच्या कुळाचा इतिहासाचा ग्रंथ आहे, त्याच्यावर 299 पानावर माझं नाव आहे. तेवढंच फक्त आपला इंटरेस्ट असतो त्याचा. आता खरा म्हणजे आद्य पुरुष कोणता माझ्या कुळाचा, त्याचा एकच उत्तर असतो, जो माहिती आहे तो. आता जो माहिती आहे, ज्यापासून माझं कुळ सुरू झालं त्याच्या अगोदर नव्हता का मग दुसरा? त्याचं कुठेतरी कारण असलंच पाहिजे की नाही? का तो अचानक आला? त्या अचानक ते येणं शक्य नाही. ह्याचा अर्थ असा होतो की आमचा आद्य हा शब्द सुद्धा रिलेटिव्ह आहे. आद्य शब्द सुद्धा आमचा रिलेटिव्ह, आमच्या कुळाचा आद्य पुरुष. आम्ही एका कोणाला तरी माणसाला आद्य पुरुष म्हणतो, त्याच्या अगोदर नव्हता का मग? होता. मग तरी सुद्धा त्याला आद्य का म्हणतो? एकच का लिमिटेशन आली त्याला, त्याच्या मागचा माहिती नाही, जो माहिती आहे तो आद्य. आता असा फरक पडतो. एकदा मी एका संस्थेत गेलो होतो, 300 वर्षापूर्वीची जुनी संस्था. त्यामध्ये एक फोटो लावलेला होता संस्थेमध्ये. हे म्हणजे आमच्या संस्थेचे आद्य संस्थापक. म्हटलं आज कुठे आहेत ते? म्हटलं काय भलताच काय प्रश्न विचारतात ते? म्हणजे अहो 300 वर्ष झाली त्याला. याचा अर्थ असा होतो ते जे आद्य आहे, व्यवहारातलं आद्य, ते नंतर नष्ट होणार आहे. पण हे जे पारमार्थिक आद्य आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ते कधीच नष्ट होणार नाही. म्हणून जे आद्य आहे ते नित्य आहे. आत्मा जसा आद्य आहे तसा तो नित्य आहे. व्यवहारातल्या ज्या आद्य गोष्टी असतात आमच्या मताप्रमाणे, त्या आमच्या मताप्रमाणे आद्य असलेल्या गोष्टी नंतर नष्ट होतात. पण पारमार्थिक जे आद्य आहे, ज्याला आपण देव म्हणतो, तो देव जसा आद्य आहे तसा नित्य आहे, तसाच तो सत्य आहे. सत्य शब्दाचा अर्थ तिन्ही काळात ज्याचा कधी अभाव होत नाही, तिन्ही काळात जो असतो, पूर्वी, आज आणि पुढे, असा जो आहे आणि आहे असा जो देव, त्याला आद्य, नित्य, सत्य असं म्हणतात. आणि तो अनादी आहे. ह्या पद्धतीने आपण, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तो मी आहे. तर असं होतं याचं सगळं चिंतन केल्यानंतर तो मी आहे हे जर राहिलं तर सगळंच मुसळ खेळामध्ये जातं. आणि अशा अभ्यासामध्ये अनेक मुसळ खेळात गेलेली सापडतात. कारण मूळ जो ठेका आहे, हे असा जो आत्मा आहे तो मी आहे, असा जे ब्रह्म आहे ते मी आहे, हे सारखं आपल्या मनामध्ये कायमचं ठसलेलं असावं. आणि सोहम त्याला काय म्हणायचं, असा जो अनादि, नित्य, सत्य, आद्य असा जो आत्मा आहे तो मी आहे. आणि हे कसं आहे? अर्थातच साधी आहे. काही वर्षापूर्वी जन्माला आलं, शांत आहे, काही वर्षांनी नक्की जाणार आहे. परवा आपण विचार केला, झगडा देवाचा नामचा एक झगडा आहे ना. नवीन लोक असतात पुष्कळ ठिकाणी, त्यांना हे माहीत नसतं मी पूर्वी काय बोललो ते. देव आणि मी यांच्यात एक कायमचा झगडा आहे. माझं असं म्हणणं आहे की हे वाटेल झालं तरी सोडणार नाही. देवाचं असं म्हणणं आहे वाटेल झालं ते नेल्याशिवाय राहणार नाही. जिंकणारे कोण? जिंकणारे कोण? त्याचा निर्णय आधीच ठरलेला आहे. त्याला म्हणतात मॅच फिक्सिंग. आता ते आपल्याला ठाऊक आहे. आता अशा पद्धतीने विचार करायला लागल्यानंतर हे नक्कीच ठरलेलं आहे, न्यायचं कोणी. मग आता भांडायचं, खेळायचं तरी कशाला? खेळ आहे का? ईश्वर आणि मी या दोघांच्यातला खेळ आहे.
मग खेळायचं तर कशाला, निर्णय जर ठरलेला असेल तर त्रास कशाला करून घ्यायचा. पण आमचं तसं नाहीये. आम्ही खेळून खेळून हारणार आणि संत न खेळता जिंकणार. असा फरक आहे. तुकाराम महाराज न खेळता जिंकणार आणि आम्ही खेळून खेळून हरणार. न खेळता कसं जिंकतात आपला तर संबंध आहे आता अनादि नित्य सत्य आद्यचा. संत असं म्हणतात, तू माझ्यातलं नेऊन नेऊन काय नेशील, शरीर नेशील, खुशाल घेऊन जा. 5 महाभूतांचं आहे ते तुझंच आहे, पण तुला मला नेता येणार नाही. मला म्हणजे हे नाही, मला म्हणजे आपला शब्दच असतो. मला म्हणजे छातीचा हात लावून म्हणायचं मला, तर मला म्हणजे तुला मला नेता येणार नाही. याचं कारण तू आणि मी एकच आहोत. आता हा जो विचार आहे, आणि तू मी एकच आहोत शब्दाचा अर्थ, जो आत्मा आहे तोच ब्रह्म आहे, ब्रह्म आहे तेच आत्मा आहे. कारण आत्मा आणि ब्रह्म दोन्ही समानार्थी शब्द आहेत. फक्त शरीरात जो ब्रह्म असतो त्याला आत्मा म्हणण्याची पद्धत आहे, आणि जगभर जो आत्मा असतो त्याला ब्रह्म म्हणण्याची पद्धत आहे. दोन्ही अगदी तेच आहे. फक्त एक कन्व्हेन्शन आहे की इथे जे ब्रह्म असतं सबन शरीरात व्यापून त्याला आत्मा म्हणण्याचं कन्व्हेन्शन आहे, आणि सबन जगात जो आत्मा व्यापून असतो त्याला ब्रह्म म्हणण्याचं कन्व्हेन्शन. यापेक्षा त्याला दुसरा काही अर्थ नाही. म्हणून असा जो आहे असा जो तमक तो पश्यते वितशको, आणि असा जो आत्मा आहे तो अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, शाश्वत आहे. आणि आत्मा सोडून सगळं अशाश्वत आहे. आत्मा सोडून सगळं अशाश्वत आहे म्हणताना पहिला नंबर कोणाचा अशाश्वतामध्ये? आपल्या शरीराचा. दुसरा नंबर कोणाचा? आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांचा. आणि तिसरा नंबर कोणाचा? ज्या आपल्याशी संबंधित नाहीत त्यांचा. ऑर्डर ऑफ प्रिफरन्स. जास्तीत जास्त संबंध कोणाचा? ह्या शरीराचा. आपला जो संबंध आहे तो शरीराचा आपला संबंध कल्पित संबंध आहे, मिथ्या संबंध आहे. कारण शरीर जरी गेलं तरी मी जाणार नाही असा आत निर्णय. आणि असा मी अभ्यास करून 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 ते एक दिवशी अनुभवलेला असेल. सर्वात महत्वाचं ते आहे, हे नुसते इंटेलेक्च्युअल हे नाही चालत. एक दिवशी त्या मीचा आपल्याला अनुभव आलेला असला पाहिजे. आणि असा जो मी खूप विचार आहे त्या संबंधी. आणखीन स्वप्नामध्ये मी असतो तो कसा असतो, गाढ झोपेतला मी कसा असतो. बरं, वेदांत शास्त्र अत्यंत रमणीय शास्त्र आहे. बाकी आपली शास्त्र जी सगळे आहेत ना ती पोट भरायची शास्त्र छान आहेत. शास्त्राचे 2 प्रकार आहेत. आम्ही ज्याला सायन्सेस म्हणतो त्या सायन्सेसने आपल्या पोट भरण्याची व्यवस्था होते, एक कुतूहल शमण्याची व्यवस्था होते. शास्त्राची विज्ञानाची 2 कामं आहेत. एक आमचं कुतूहल शब्द, जगासंबंधी आम्हाला फार मोठं कुतूहल असतं, ते कुतूहल शमण्याचं काम विज्ञान करतं. आणि दुसरं आमचं चरितार्थ चालवायचं काम विज्ञान करतं. 2 कामं विज्ञानाने करायचं असतं ते बरोबर आहे. पण ह्या व्यतिरिक्त जे काम असतं मुख्य काम आपल्याला आनंदी करण्याचं, हे आनंदी ठेवण्याचं काम, आनंदित करण्याचं काम विज्ञान करू शकत नाही. एक वाक्य सांगतो. पेपरमध्ये एक जाहिरात असते, घरांची जाहिरात असते. मोठ्या हाऊसिंग सोसायटी तयार होते आणि त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये पेपरमध्ये एक ऍड येऊन जाते. काय ऍड असते ती? कॉट नॅपिंग. काय ऍड असेल? अंदाज तरी असेल. हा, अगदी अगदी सर्व सुखसोयीने युक्त. छान आहे, अगदी बरोबर आहे. सर्व सुखसोयीने युक्त घरासाठी भेटा. आता ही ऍड अत्यंत फसवी आहे. सोयीने युक्त असेल हे बरोबर आहे, ऍक्सेप्टेड. सोयीने युक्त आहे, पण सुखाने युक्त आहे हे मात्र बरोबर नाही. कारण असं आहे, मग ऍड प्रमाणे त्या घरात राहणारा प्रत्येक माणूस कसा असला पाहिजे? सुखी असले पाहिजे. अशक्य आहे. आता सुख पाहता जवा पाडे, दुःख परवता एवढे असा नियम आहे. म्हणून सुख ही गोष्ट जी आहे ती अशा बाहेरच्या कुठल्याही गोष्टीवरती अवलंबून नाही. आणि जोपर्यंत सुख बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून आहे कोणत्याही, तोपर्यंत ते आम्हाला हुलकावणे दिल्याशिवाय जाणार नाही. उदाहरणार्थ, माझं शरीर चांगलं दिसलं पाहिजे म्हणजे मी सुखी होईन. जवळ येऊ, फार लांब नको जायला. ते कसा विनोदी गोष्टी करतात आणि इररॅशनल गोष्टी करतात किंवा इलॉजिकल गोष्टी करतात. आता इथे कोणी तसं नाही म्हणून मी बोलू शकतो. समजा इथे काही नाही, टक्कल आहे पूर्ण डोक्याला, विग घालतात लोक. आता घालतात, विग घालतात. ते त्या मग लॉजिक थोडं तपासून बघूया. जो विग घालतो त्याला माहित असतं इथे काही नाही आहे,
त्याला ओळखणाऱ्या सगळ्या लोकांना माहीत असतं इथे काही नाही आहे. आणि जे त्याला ओळखतच नाही त्यांच्या दृष्टीने असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. मग आता कोणासाठी विक घातला तर पुढचा प्रश्न येतो. मग ते विकचे मॅन्युफॅक्चरर जे आहेत त्यांचा कारखाना चालावा, त्यातले मजूर बेकार होऊ नयेत म्हणून हा विक वापरतो, असा त्याचा अर्थ होतो. असं काय ते आमचं सगळं चाललेलं असतं. आणि असं काही टोटली इलॉजिकल आहे. अरे कशासाठी? ते चांगलं दिसावं म्हणून. कोणाला चांगलं दिसणार आहे? आता अशा पद्धतीने विचार केलं, माझं शरीर चांगलं दिसण्यावर माझं सुख जर अवलंबून असेल तर एक दिवशी शरीर चांगलं दिसायचं बंद होणार आहे, हे अगदी 100% नक्की गोष्ट आहे. आता म्हणून पहिल्यापासूनच जर मी माझं सुख माझं शरीर चांगलं दिसण्यावर अवलंबून ठेवलं नसेल तर मग शरीर जसं दिसेल तसं खुशाल दिसू द्या. हे केव्हा म्हणून मी शरीराचा माझा काही संबंध नाही. तर ठीक आहे, व्यवस्थित असू दे, आरोग्य संपन्न असू दे, त्याला अन्न वस्त्र निवारा जसं द्यायला पाहिजे सगळं देऊया. कारण ते नाही सांभाळलं तर मला परमार्थ करता येणार नाही, मला मुक्त होणार नाही, मुक्त होता येणार नाही. मुक्त व्हायचं असेल तर त्याचं साधन शरीर माध्यम खलु धर्मसाधनम शास्त्र सांगतं. मग त्यावेळेला हे शरीर एखादे आपण वाहन जसं सांभाळतो तसं सांभाळायचं. आता अशी ती दृष्टी आहे त्या शरीराकडे बघण्याची. माझं वाहन जसं सांभाळतो, वेळच्या वेळेस स्वच्छ करून ठेवायचं, वेळच्या वेळेस आतला फ्युएल भरलं पाहिजे, सर्व्हिसिंग नीट केलं पाहिजे, बिघडलं तर ह्याच्याकडे जाऊन आणलं पाहिजे, सगळं छान ठेवायचं. अगदी तसंच आहे, अगदी तसंच आहे शरीर. कारण ते साधन आहे माझं, म्हणजे साधन असतं, ते साधन सांभाळलं पाहिजे. आता जेव्हा त्याचा साधनाचा दर्जा जातो आणि तेच मी असं जेव्हा ठरतं तेव्हा मग ते बिघडता कामा नये. मग ते असंच दिसलं पाहिजे, तसंच दिसलं पाहिजे, हे असं सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या कृत्रिम गोष्टी चालू होतात. आणि कृत्रिम गोष्टी चालू झाल्या की मग पंचायत होऊन जाते. एक माझा बुटकेपणा मला पसंत नसतो, मग आता काय करायचं? उंच टाचाचे बूट घालायचे, एक उभ्या ह्याचे कपडे घालायचे, उभ्या स्ट्राईप्स असलेले, म्हणजे माझी उंची थोडीशी जास्त असल्यासारखं वाटतं. आता हे जी काय फजिती आहे सगळी, या फजिती मागे एकच कारण आहे, हे म्हणजे मी म्हणजे हे असं जेव्हा ठरतं तर शरीराच्या संदर्भात फजितीला तोटाच नाहीये. आणि ही सगळी फजिती आपण आपल्या अंगावर उडवून घेतो. आणि अशी उडवून घेतलेलं फजितीसह असलेलं जीवन आणि अजिबात फजिती नसलेलं जीवन, यात चांगलं जीवन कोणतं असेल? म्हणजे असं आम्ही मनात विचार कधी येत नाही, वा हे आपलं फजिती होते आपली, यात आपल्याला त्रास होतोय, हे कधी मनातही येत नाही. याचं कारण इतकं देह तादात्म्य जबरदस्त असतं. मी म्हणजे शरीर, शरीर म्हणजे मी, याच्यामध्ये इतके गुंतून पडलेलं असतो की मग ते वाटेल ते करून ते चांगलं ठेवावं, जास्तीत जास्त चांगलं असलं पाहिजे, नाही दिसलं पाहिजे. एक फार मोठा मुद्दा असतो, ते दिसलं पाहिजे. आणि ते दिसण्याचं सुरू झालं की एक वय असं येतच की त्यावेळेस ते तुम्ही वाटेल ते करा, ते चांगलं दिसायचं बंद. आमच्या लहान तरुणपणाचे फोटो बघायचे, समाधान मानायचं. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा असे दिसत होतो. आता काय ते पॅथेटिक, ह्याला काय म्हणायचं? हे सगळं पॅथेटिक जीवन आहे. आणि असं पॅथेटिक जीवन मी का जगतो? एकच कारण, देह तादात्म्य, शरीर म्हणजे मी म्हणजे शरीर. आणि हा जो घोटाळा झालेला आहे, हा घोटाळा परमार्थशास्त्र आपल्याला या घोटाळ्यातून बाहेर काढू पाहतं. आणि असा जो आत्मा आहे तो कसा आहे? आसेनो दूरम व्रजति शयानो याति सर्वतः. एक आत्म्याविषयी बोलण्याची एक छान युक्ती आहे. आसेनो दूरम व्रजति शयानो याति सर्वतः. म्हणजे आसेनो दूरम व्रजति, आत्मा एक ठिकाणी राहिला तर सर्व ठिकाणी फिरतो, आणि सर्व ठिकाणी फिरला तर एक ठिकाणीच असतो. आता हे घोटाळ्याचं बोलणं आहे. आता घोटाळ्याचं बोलणं, घोटाळा कुठपर्यंत आहे? उपाधीचा विचार केला तर. आता शरीर, माझं शरीर जरी या ठिकाणी बसलेलं असलं तरी आत्मरूप मी सगळीकडे व्यापून आहे. आत्मरूप जो मी आहे तो सगळीकडे व्यापून आहे. शरीर जरी एक ठिकाणी बसलेलं दिसलं तरी, आणि शरीर जर कुठेही गेलं तरी शरीर कधीही जागा सोडत नाही, कारण आत्मरूप मी इथे सुद्धा आहे. थोडं आणखी उदाहरण समजून घ्या. आता बसल्या बसल्या मला मुरगुडची आठवण झाली, माझ्या गावाची. आता गावाची आठवण झाल्यानंतर वेदांत शास्त्र असं सांगतं, उपनिषद असं सांगतं की मी मनाने तिथे पोचण्याच्या अगोदर आत्मा जाऊन पोचलेला आहे. कुठे? आपापल्या गावाला. आता रेस आहे का हो मनाची ना आत्म्याची? विचार आहे की मनाची ना आत्म्याची रेस आहे का? माझं मन जिथे पोचलं मुरगुडला त्याच्या अगोदर आत्मा ते जाऊन पोचलेला आहे. याचा अर्थ असा होतो की मनाची ना आत्म्याची रेस नाही. इथे मन जिथे गेलं तिथे आत्मा आधीपासूनच व्यापून आहे. तो सर्वव्यापक असल्यामुळे
जर इथे असेल तो तसाच मुरगुडलाही आहे. मन मात्र कसं आहे, आत्ता इथे असेल तर मुरगुडला नसेल, पण मुरगुडला गेलो तर इथे नसेल. म्हणून मनाबरोबर आत्मा पळत नाही. मन जरी शांत असलं तरी आत्मा सगळीकडे व्यापून आहे. मन जरी फिरत असलं तरी आत्मा सगळीकडे व्यापून आहे. आणि मन शरीरासह असतं, मन एकटं नसतं. मन आहे आणि शरीर नाही असं होईल का? मगाशी जसं बुद्धी आपण पाहिली, जिथे बुद्धी असते तिथे शरीर असलंच पाहिजे. म्हणून आसीनो दूरम रजती, एक ठिकाणी जरी दिसला, उपाधी रूपाने एक ठिकाणी जरी दिसलं तरी सगळीकडे व्यापून आहे. आणि उपाधी रूपाने कुठेही जरी गेला तरी त्या ठिकाणून हललेला नाही. हल्लय काय? उपाधी हल्ली. मडकं मगाचं पुन्हा स्पेस जी आहे ती स्पेस कायमच आहे. आता पुन्हा तेच दृष्टांत पुढे घेऊया. सिंगापूर पासून मुंबईपर्यंत मडकं जर नेलं तर प्रत्येक ठिकाणी नवीन स्पेस भरते का असलेल्या स्पेसमधून ते जातं? हे तसं आहे. अगदी तसंच आहे. मी जेव्हा इथून शरीर घेऊन माझं मुंबईला जातो तेव्हा असलेल्याच आत्मस्वरूपातून ते शरीर प्रवेश करतं. जिथे जाईन तिथे नवीन आत्मा आतमध्ये येत नाही. हे जसं आहे अगदी तसंच आहे. म्हणून शरीर जरी हल्ल्यासारखं वाटलं तरी आत्मा हलत नाही. आणि शरीर जरी शांत बसलेलं दिसलं तरी आत्मा सगळीकडे व्यापून राहिलेला असतो. त्यात काही फरक पडत नाही. म्हणून मी नाही अशी एकही जागा नाही. मी नाही अशी एकही जागा नाही. मी म्हणजे आत्मरूप मी नाही अशी एकही जागा नाही. त्यामुळे जिथे मला शरीर रूपाने मी नाही असं वाटतं तिथे सुद्धा मी आत्मरूपाने आहे असा जर निर्णय झाला तर त्याची इम्प्लिकेशन काय होतात? एक दिवशी पेपरमध्ये माझ्या एका कॉम्पिटिटरचं नाव आणि फोटो छापून आला पेपरमध्ये. आता कॉम्पिटिटरचं नाव आणि फोटो छापून आला, त्याचा सत्कार झाला. आता त्याचा सत्कार झाल्यानंतर गुलाबाचे फुलं त्याच्या गळ्यात पडली, हार काटे मला टोचले. असं सगळं आम्ही जीवनात किती पद्धतीने दुःखी होतो हे आपल्यालाही कळत नाही की इतक्या पद्धतीने आम्ही दुःखी होतोय. म्हणजे जणू काही दुःखी होण्यासाठी कंबर कसलेली असल्यासारखंच आहे. आता ही जी काही सगळी फजिती आहे ती सगळी फजिती आम्ही जर लक्षात घेतली तर परमार्थ आम्हाला कुठे घेऊन जातो आणि कसा घेऊन जातो ते आपल्याला कळेल. मी उदाहरण का दिलं? आता ज्या वर्तमानपत्रामध्ये त्याचा फोटो छापला गेलाय, त्याचं नाव छापलं गेलंय, त्या वर्तमानपत्रात व्यापून आत्मरूपाने मी आधीपासूनच आहे. त्यामुळे त्याचा फोटो समजा काल संध्याकाळी छापला असेल, नुसता कोरा पेपर होता, नंतर त्याचा फोटो छापला गेला. आता कोरा पेपर असतानाच मी त्या पेपरभर व्यापून मी आहे आत्मरूपाने. त्यामुळे फोटो नाही छापला तर काय बिघडलं? आता असं झालं तर दुसऱ्याचा फोटो छापल्याबद्दलचं आतमध्ये काय होतं, जरा असं कुठेतरी जे दुःख असतं, टीव्हीवरती माझी छुपी दिसली पाहिजे केव्हा तरी. एवढा मोठा मी टीव्हीवरचे लोक मला बोलवत नाहीत, त्यांना ॲप्रिसिएशनच नाही आहे. कोणालाही लुंग्या सोंग्याला बोलवतात आणि माझ्यासारखा बोलवत नाहीत, असंच काही चालतं. आणि मग अस्वस्थ होऊन जातं. आणि इकडे तर अस्वस्थ व्हायचं आणि इकडे म्हणायचं अहम ब्रह्मास्मी. ते कसं आहे? नाही, ब्रह्म आनंदरूप आहे, ते मी आहे आणि मी आता अस्वस्थ आहे. का अस्वस्थ आहे? दुसऱ्याचा फोटो छापला म्हणून, दुसऱ्याचं नाव पेपरला आलं म्हणून, दुसऱ्या टीव्हीवर दिसतो म्हणून. असं नाना तऱ्हेने आम्ही दुःखी व्हायचं जे काही चाललेलं असतं. तर प्रत्येक दुःखातून सुटका करून घेण्यासाठी जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आपल्याला कामात आहे. या पद्धतीने आम्ही विचार केला तर आसीनो धर्म रजती शयानुयाती सर्वतः कस्तमदामदम देवम मदन जाणतो म्हणती. आणि असा जो व्यापक असा आहे ओतप्रोत भाय म्हणतात. फार छान शब्द आहे. ओतश्च प्रोतश्च अशी श्रुतीच आहे छांदोग्य उपनिषदामध्ये. आत्मा ओत आणि प्रोत, ओतश्च प्रोतश्च. आणि ओतश्च प्रोतश्च शब्दाचा आत आणि बाहेर भरू नये, आत आणि बाहेर भरू नये. आता थोडा या मडक्याच्या बाबतीत पुन्हा विचार करूया की मडक्याच्या बाहेर स्पेस आहे, मडक्याच्या आत स्पेस आहे आणि मडक्याची जी जाडी आहे त्याच्यात सुद्धा स्पेस आहे. मडक्याची जाडी असते त्यातही स्पेस आहे. आता स्पेस जी आहे ती मडक्याच्या संदर्भात ओतप्रोत आहे. आताही आहे, जाडीतही आहे आणि बाहेरही आहे. तिन्ही ठिकाणी स्पेस आहे. तसं ओतश्च प्रोतश्च शरीराच्या आतमध्ये आत्मा आहे, शरीराच्या बाहेर आत्मा आहे आणि शरीराच्या जाडीमध्ये सुद्धा आत्मा आहे. आता अशा पद्धतीने असा जो आत्मा आहे तो सर्व व्यापक आहे असा जर निर्णय झाला तर मी नाही अशी एकही जागा नाही. आणि मी नाही अशी एकही जागा नाही असं ठरलं तर माझी कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे असं ठरतं. आणि मग कीर्तीसाठी आतमध्ये जरा सुद्धा असं
जय जय ओ शुद्धे ज्ञानेश्वरीतला 12वा अध्याय त्यातली पहिली हो, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आता ओळी तर वाचतो आम्ही, पण ते नेहमीच आहे सुपरफास्ट. कोणत्याही स्टेशनवर न थांबणारी जशी गाडी असते तसं एकदा ओव्या वाचायला लागलं ज्ञानेश्वरीच्या, कोणत्याही स्टेशनवर चुकून सुद्धा थांबणार नाही. आणि असं न थांबता आम्ही ज्ञानेश्वरीची पारायण केली, दासबोधाची पारायण केली. आमच्या हाताला काही त्यातून फास लागणार नाही. मी 108 दासबोधाची पारायण केल्याचा अनुभव सांगतो तुम्हाला. मजेदार अनुभव आहे. 108 पारायण एका जोडप्याने केली मुंबईला. आता 108 पारायण म्हटलं तर उद्यापन केलं पाहिजे. उद्यापन भेटलं म्हणजे प्रवचन पाहिजे, जेवण पाहिजे. मग ते उद्यापनाचा जोडपी पाहिजे. 108 जोडपी त्याने जेवायला सांगितली. आम्ही 2 जण गेलो होतो तिथे आणि माझं प्रवचन होतं. उद्यापनाच्या निमित्ताने माझं प्रवचन होतं. माझं असल्यामुळे चांगलं झालं. त्याने सांगावं लागतं तर काय करणार. असं आतमध्ये असं होतं काहीतरी करून ते आपल्याला चांगलं म्हणावं. असं आतमध्ये जे असं बसलेलं असतं ते सहजी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी सहज बाहेर येऊन जातं. तो कारण माझं म्हणतात तसं. आता प्रवचन झालं, सगळं झालं, निरोप दिला सगळ्यांना. सगळे जण गेले. 216 लोक बाहेर गेले. एक 15 मिनिटानंतर माझ्या पत्नीची पर्स राहिली होती घरात त्या नेहमीप्रमाणे. आता आम्ही 2 जण परत गेलो पर्स घ्यायला. तोपर्यंत त्या दोघांची खडाजंगी चालली होती तिथे. ज्यांनी 108 पारायणे केली त्या दोघांची तिथे खडाजंगी चालली होती. काहीतरी झालं असेल गडबड. पब्लिक ह्याच्या रिलेशन असतात त्यात गडबड झाली असेल. आता 108 पारायणाचं हे फळ झाले साधनाचे फळ. संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी विमले असं म्हटल्याशिवाय सोडायचं नाही आणि असं चुकून व्हायचं नाही. आता हे अत्यंत विसंवाद आहे. या सगळ्याचा विसंवाद आहे. त्या विसंवादाचं एकच कारण आहे, खरं समजून घेतलेलं नाही, त्याचा पाठपुरावा केलेला नाही, त्याचं साधनात रूपांतर केलेलं नाही. आणि का साधनात रूपांतर होत नाही, आतले कोण जात नाहीत. कालच पाहिले पण ना वेरतो दुश्चरतो. आता पुढे विषयच आहे तो. आतले जे कोण दुर्योधन दुःशासन शकुनी आहेत छोटे छोटे असते ना, फार मोठे नसतात. कारण फार मोठे तसा असायला सुद्धा हिंमतच लागते. असं रावणाची हिंमत आमच्यावर आहे का? रावणाची हिंमत होती ती रावणाची हिंमत आमच्यावर नाहीये. कारण हिंमत नसल्यामुळे न तर आम्ही जमलो तर रावण झालो असतो. पण त्याचे फार त्रास होतो आपलं. त्यापेक्षा न झालेलं चांगलं. मनातल्या मनात थोडं 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 रावण असावं. बाहेर ते रावण पण व्यक्त होऊ नये, पण आतमध्ये असल्याशिवाय होऊ नये. असं बेताबेताने सगळं आमचं चालतं. आणि असं जेव्हा चालतं, हे जे जीवन आहे हे फजितखोराचं जीवन आहे. आणि वेदांत शास्त्र 100% आम्हाला सांगतं की असं फजितखोराचं जीवन जगू नका, आनंदमय जीवन जगा, यशस्वी जीवन जगा, तृप्त जीवन जगा, इत्यादी इत्यादी. अशा पद्धतीने मी काय म्हणत होतो, जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांची स्तुती करताना म्हणतात की निवृत्तीनाथ अत्यंत उदार आहेत आणि अत्यंत प्रसिद्ध आहेत. उदारे प्रसिद्धे. आता त्या ओळीतला निवृत्तीनाथ प्रसिद्ध आहेत असं ज्ञानदेव म्हणतात खरं. पण आता थोडा विचार करूया आपण की ज्ञानदेव जेवढे माहिती आहेत तेवढे सुद्धा निवृत्तीनाथ जगाला माहिती नाही आहेत. आता दक्षिणेतल्या लोकांना निवृत्तीनाथ माहीत असतील का? दक्षिणेतल्या लोकांना निवृत्तीनाथ माहिती नाही आहेत. ज्ञानदेव सुद्धा हार्डली एखादं माहीत असतील, निवृत्तीनाथ ठाऊक नाहीत. मग भारतातल्या लोकांची ही परिस्थिती. मग भारतातल्या बाहेरच्या लोकांना निवृत्तीनाथ माहीत असतील का? मग प्रसिद्ध आहेत म्हणजे कसे प्रसिद्ध आहेत? मग असा विचार केल्यानंतर मग कशाच्या रूपाने प्रसिद्ध आहेत? तर आत्मरूपाने ते व्यापक आहेत आणि आत्मरूपाने व्यापक असल्यामुळे ते प्रसिद्ध आहेत. हा जर अर्थ बरोबर बसला तर निवृत्तीनाथ प्रसिद्ध आहेत म्हणजे काय ते कळतं. आणि ते कशा रूपाने प्रसिद्ध आहेत? आत्मा जसा व्यापक आहे तसे आत्मरूप निवृत्तीनाथ व्यापक आहेत आणि म्हणून ते जे व्यापक असतं ते प्रसिद्ध असतं. अशा दृष्टीने निवृत्तीनाथ प्रसिद्ध आहेत. आणि मला जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? मग तुमच्या टाइम्समध्ये माझं नाव 10-12 दिवस मी रोज बघतोय. एकदाही नाव नाही, एकदा सुद्धा फोटो नाही, जराही दखल कोणी घेतलेली नाही. आणि याचा अर्थ असा होतो इथल्या ऑर्गनायझर्सने त्यांचं काम बरोबर केलं नाही, पुन्हा इथे येणार नाही. असे जे सगळे पुढचे निर्णय होतात ते सगळे पुढचे निर्णयात सुख असेल का? या निर्णयात सुख असेल का? या निर्णयात सुख नाही. पण आज जर असं छान बसलेला असेल की आत्मरूप मी जो आहे तो सगळीकडे भरून आहे, तो भरून असल्यामुळे प्रसिद्धही आहे. आणि प्रसिद्ध असल्यामुळे एवढ्याशा जागेमध्ये नाव येण्यापेक्षा, मजेदार विचार आहे,
एवढ्याशा स्ट्रिपमध्ये माझं नाव येण्यापेक्षा सगळीकडे व्यापून असताना त्या स्ट्रिपने आणखी काय मला मिळणार आहे, अशी जर विचाराची पद्धत असेल तर आपल्या आनंदाला, सुखाला, तृप्तीला, शांतीला जराही धक्का लागत नाही. आणि असं जे जीवन आहे ते जीवन परमार्थात अपेक्षित आहे. आणि असं जीवन जर मला मिळालं तर जिंकला, आणि असं नाही मिळालं रामकृष्ण हरी. त्याचं एकच उत्तर असतं, अशरीरम शरीरेषु अनवस्थ स्थित महांतमिव आत्मानं मत्वा धीरोदो शोचती अशरीरम शरीरेषु. फार छान आहे. माझ्या शरीरात आत्मा जो राहतो तो कधीही शरीरात चिकटत नाही, शरीराला चिकटत नाही, शरीरामध्ये अडकून पडत नाही. तो शरीरापासून नेहमी वेगळा असतो, असंग. उपनिषद सांगतं असंगोयम पुरुषा. पुरुष कसा आहे? पुरुष म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे पुरुष. असं त्याची व्युत्पत्ती सांगतो. पुरी शेते इति पुरुषा. पुरी शब्दाचा अर्थ शरीरात शहर असा होतो. उदाहरणार्थ जगन्नाथपुरी हे काय आहे? शहर आहे. तसं ह्या शहराला वेदांत शास्त्र शहर असं म्हणतं. पूर्वीच्या याला शहराला वेशी असत, उत्तरेची वेश, दक्षिणेतली वेश वगैरे वगैरे वेशी असत पूर्वीच्या शहरात. तसं या शहराला वेशी आहेत. डोळ्याची एक वेश, कानाची एक वेश, अशा पद्धतीने बाहेर जायचा मार्ग आणि आत यायचा मार्ग, असं वेशी असलेलं शरीर, अशा दृष्टीने या शहराला पुरी असं म्हणतात. पुरी म्हणजे पुर म्हणजे शहर. मग पुरुष म्हणजे पुरी शेते इति पुरुषा. ह्या पुरुष या नगरीमध्ये जो विश्रांतीला येऊन राहिलेला आहे त्याला पुरुष असं म्हणतात. आणि असा कोण आहे? आत्मा. म्हणून हा लिंगवाचक शब्द नाही. स्त्रियांमध्येही पुरुषच असतो आणि पुरुषांमध्येही पुरुषच असतो. आता हा शब्द एकदा लक्षात घेतलं ते सगळं पुरुष प्रधान संस्कृतीचं नाही आहे. जे काही चाललेलं आहे हे पुरुष प्रधान संस्कृतीचं नाही. पुरुष शब्दाचा अर्थ आत्मा असा होतो. आणि त्याची व्युत्पत्ती ह्या पद्धतीने पुरी शेते इति पुरुषा. जो पुरीमध्ये म्हणजे शहरामध्ये वास्तव्याला येऊन राहिलेला आहे त्याला पुरुष म्हणतात. आणि असा जो पुरुष आहे तो या शहरात कधीही लिप्त होत नाही, अलिप्त. आपला निर्लेप तवा ठाऊक आहे? थोडेसे निर्लेप तवा, त्याच्यावर थालीपीठ वगैरे लागलं तर थालीपीठाचा एवढा सुद्धा कण तिथे चिकटत नाही. अगदी त्याप्रमाणे आतमध्ये जो आत्मा आहे तो शरीराला जराही चिकटत नाही, पण आतमध्ये तर असतो. तसं त्या तव्याशिवाय तर थालीपीठ होणार नाही, पण थालीपीठाचा एवढाही भाग तव्याला चिकटत नाही, अगदी त्याप्रमाणे. आता दुसरा एक दृष्टांत देतात, छान दृष्टांत असतो. टीव्ही आहे, टीव्हीवर आगीचं दृश्य जरी दिसलं तरी टीव्हीला काय होत नाही, पावसाचं दृश्य दिसलं तरी टीव्ही भिजत नाही, स्क्रीन जो आहे तो भिजत नाही. त्याप्रमाणे आतमध्ये काही जरी घडत असलं तरी सुद्धा आत्मा त्यापासून असंग असतो, आत्मा त्यापासून अलिप्त असतो. आणि असा असंग असलेला आत्मा मी आहे. बाहेर काही झालं तरी आत्मा असंग आहे, आत काही झालं तरी आत्मा असंग आहे. समजा आत कॅन्सर झाला, अवघड गोष्टी असतात ना. असं बोलणं फार सोपं असतं, पण आपल्यापाशी येऊन धडकलं ना की मग ते गडबड होऊन जाते सगळी. मला कॅन्सर झाला, शरीरात आत कॅन्सर आहे. कॅन्सर कोणाला झालाय? शरीराला. आत्मा जर त्याच्यात अडकला नसेल, त्याला चिकटला नसेल तर आत्म्याला कॅन्सर होणार नाही. शरीराला कॅन्सरसाठी जे उपचार करायचे ते चालू राहतील, पण आत्म्याला कॅन्सरच झालेला नसल्यामुळे आत्मा बरा होण्याचा किंवा मरण्याचा संबंध नाही. प्रारब्ध असेल तर शरीर बरं होईल, प्रारब्ध नसेल तर शरीर निघून जाईल. कोणत्याही परिस्थितीत माझे त्याच्यावरचे उपचार चालू ठेवून शरीराचा काय होणार याची फिकीर करायची नाही. हे ज्याला जमलं त्याला जमलं. म्हणून शास्त्र असं सांगतं की संत मरणाच्या वेळेला ओळखावा. म्हणजे कसं, आयुष्यभर गप्पा मारलेल्या असतात भरपूर, ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे, माझा शरीराशी काही संबंध नाही, आणि प्रत्यक्ष जायची वेळ आली की जर केविलवाणा झाला, दुःख करू लागला, आरडाओरडा करू लागला, शोक करू लागला तर समजायला हरकत नाही याने नुसत्याच गप्पा मारलेल्या आहेत, प्रत्यक्षात काही झालेलं नाही. म्हणून आमच्यात सहसा मेल्याशिवाय त्याला मान्यता नाही. जोपर्यंत संत मरत नाहीत तोपर्यंत मग त्यांना म्हणतील संत फार श्रेष्ठ होते. त्या कसोटीला उतरल्यानंतर मग पुढचं सगळं आहे. कसोटीला उतरायच्या आत जिवंतपणे पुतळा नाही. आता या पद्धतीने किती छान व्यवस्थित बैठका बसवून दिलेल्या आहेत. आणि एवढी सगळ्या बैठका लक्षात घेऊन बरोबर जर आपलं असेल तर अशरीरम शरीरेषु, शरीरामध्ये आहे तो पण त्याला शरीर नाही. आता एक वाक्य आहे, डोळ्याला ज्याच्याशिवाय दिसत नाही
पण जो डोळ्याला दिसत नाही त्याला आत्मा असं म्हणतात. छान वाक्य आहे. ज्याच्याशिवाय डोळ्याला दिसत नाही पण जो डोळ्याला दिसत नाही त्याला आत्मा असं म्हणतात. त्यालाच म्हणतात डोळ्याचा डोळा, कानाचा कान. केनोपनिषद म्हणून उपनिषद आहे. डोळ्याचा डोळा, कानाचा कान. मग डोळ्याचा डोळा कोण आहे? आत्मा. डोळ्याला आत्म्याशिवाय दिसणार नाही म्हणजे दिसून ज्ञान होणार नाही. आता आपण त्या दिवशी ते बसून घेतलेली घडी, नुसतं दिसतं का दिसून कळतं? कळतं कोणामुळे? देवामुळे. आणि दिसतं कोणामुळे? दिव्यामुळे. अशी एक ते असे वर्गीकरण आहे. हे वर्गीकरण बसलं जर असेल तर काहीही दिसताना जे जगात वाटेल ते दिसू दे, ते दिसल्याबरोबर मला कळतं. का दिसलं? दिव्याच्या प्रकाशात. का कळलं? आत्म्याच्या प्रकाशात. तो आत्मा मी आहे. झाली किती छान साधना, सुंदर साधना झाली की नाही? मग ती 5 मिनिटं करावी का दिवसभर करावी? त्याच्यातच आहे प्रतिबोध विदितम मतम अमृतत्व विंदते. इथे बसल्या बसल्या इथे 200 पदार्थ दिसतील निर्नाळे. आता प्रत्येक पदार्थ जेव्हा दिसतो तेव्हा सूर्यप्रकाशात दिसतो पण आत्मप्रकाशात कळतो. 200 वेळेला मला आत्मप्रकाशाची भान होण्याची व्यवस्था आहे. आत्मप्रकाशाची ओळख पटण्याची किंवा आत्मप्रकाशाचं ज्ञान होण्याची, आत्मप्रकाशाची आठवण होण्याची व्यवस्था आहे. काहीही मी बघितलं इथे आहे. 500 पानांचं पुस्तक आहे. प्रत्येक पान उलटताना मला व्यवस्था आहे. एक पान उलटलं की मला माहिती आहे पान का दिसलं? उजेडामुळे. का कळलं? आत्मामुळे. आता आत्मा नवीन काही कळायचं काही कारण आहे का? मग पान उलटलं की पानोपानी आत्मा भरलेला आहे. आता असं जे साधन आहे, आत्माने बसली असेल ना सिस्टीम बसली असेल तर साधनात रूपांतर करता येतं. सिस्टीम बसलेलीच नसेल तर त्याचं साधनात रूपांतर करत नाही. सिस्टीम का बसत नाही? पूर्वीचं खूप बसलेलं असतं आतमध्ये, इतकं ठासून बसलेलं असतं की ते निघत नाही. एक दृष्टांत सांगून थांबूया. हे समजा घर आहे, त्या नवा रंग लावायचा असेल तर पूर्वीच्या रंगावर दुसरा रंग लावावा का असले रंग खरडून काढावा आणि मग नवा रंग लावावा? हे तसं आहे. अगदी एक्झॅक्टली असं आहे. ह्या घराला नवीन रंग लावायचा असेल आणि त्याच्यावर बळजबरीने तसाच नवीन रंग लावला याच्यावर, तो जुना रंग केव्हा तरी दिसल्याशिवाय राहणार नाही. अगदी तसं आहे. जुने जे संस्कार असतात आतमध्ये ठासून भरलेले, तो प्रत्येक संस्कार खरडून काढून नवा जो संस्कार आहे तो नवा संस्कार जर मी करून घेतला तर मग याचा अर्थ असा होतो की जुन्या घड्या बदलल्याशिवाय नवीन घडी घालता येत नाहीत. म्हणून नवीन घडी, जुन्या घड्या मोडल्या पाहिजेत, नवीन घड्या बसवून घेतल्या पाहिजेत. जुन्या घड्या मोडण्याचं काम इकडे पुष्कळ करतात. घडी मोडणं नावाचा एक प्रकार आहे, ते खूप सोपं आहे. पण आता तशी घोडी इतकी सोप्यात ते मोडता येत नाही. ही जे जुन्या बसलेल्या घड्या आहेत, देव मी आहे, जग माझं आहे, भोवतालचं सगळं जे आहे ते सत्य आहे, मी करता आहे, माझ्याशिवाय होणार नाही, शरीर असेल चांगलं तर मी चांगला, शरीर चांगलं दिसलं तर आनंद आहे, इत्यादी इत्यादी. ह्या इतक्या जुन्या घड्या बसल्या आहेत जन्मापासून. तर ते प्रत्येक घडी मोडून नवीन घडी बसवून घेतली तर त्याला साधना असं म्हणतात. म्हणून साधनेचं एक आणखी व्याख्या आहे. जुन्या घड्या मोडून नवीन घडी बसवून घेणे याला साधना असं म्हणतात. 5 मिनिटं सकाळी, 15 मिनिटं संध्याकाळी आम्ही आपलं ध्यान करत असतो. करा. आता असं नाही होतो. 5-10 मिनिटं ध्यान करून, 15 मिनिटं ध्यान करून आरोग्य चांगलं राहील, ठीक आहे. एका वेळ ट्रँक्युलिटी येईल, थोडं 10 मिनिटं बरं वाटतं ध्यान केल्यानंतर. पण अस्सल परमार्थ जर करायचा असेल तर अशा पद्धतीने 5-10 मिनिटं ध्यानाचा विषय नाही. जुन्या घड्या अखंड मोडत राहिलं पाहिजे. बरं, जुन्या घड्या एक जन्माच्या नाहीत, जन्मोजन्मीच्या आहेत. आनंद जन्माच्या घड्या आहेत त्या. आणि अनंत जन्मांच्या ज्या घड्या अशा घट्ट बसलेल्या आहेत, ती एक घडी घासून स्वच्छ करायला पाहिजे, बाजूला सारली पाहिजे, नवीन घडी बसवून घेतली पाहिजे. आणि अशी नवीन घडी बसवून घेतली की मग साधन म्हणून स्वतंत्र काही करावंच लागत नाही. आपल्याला कसं आहे, बसवून साधना करावी लागते. आता माझी कशाची वेळ झाली? हे वाक्यच मोठं विचित्र आहे. आता घड्याळात 8 वाजले म्हणजे माझी नामस्मरणाची वेळ झाली. आता नामस्मरणाची वेळ होऊन स्मरण व्हावं का सहज स्मरण व्हावं आतून? आता सगळी पंचायत आहे, सगळीच पंचायत आहे. आता 8 वाजले ज्या अर्थी, त्या अर्थी आता मला विठ्ठलाचं स्मरण होणार आहे. 8 वाजेपर्यंत नाही. आता इथेच आमची मोठी फजिती आहे. मग तेही बरोबर आहे, पण 8 वाजता जरी झालं तरी खूप आहे. एकदा 8ला झालं की मग उरलं सकाळी 8 पर्यंत होण्याची
त्यातूनच व्यवस्था होईल. पण जोपर्यंत त्या घड्याळावरती माझं स्मरण अवलंबून आहे विठ्ठलाचं नामाचं, तोपर्यंत समजा हरकत नाही की बाकीच्या वेळा मी काय करतो. मग जे चाललंय ते तसंच चालू आहे. 8 वाजले की तेवढ्या पुरतं 10 मिनिटं कसं तरी असतं. आणि पुन्हा दुसऱ्याला दिसेल असं आहे, नाम घेताना ती माळ असते ना, ती माळ पिशवीत ठेवावी असं शास्त्र आहे. आणि पिशवीत हात घालून असं घालून दुसऱ्याला आपण नाम घेतो असं दिसू नये. याचं कारण आहे मी नाम घेणारा कोणीतरी आहे असं जगाला दाखवू नये. पण करणारे काय करतात, असा हात करतात उंच पिशवी सकट. मग माणसं विचारतात काय चाललं रे, नाही सांगायचं रे, मग हात वर कशाला गेला. आता असं काहीतरी इतकी फजिती आहे ह्या क्षेत्रामध्ये. आणि इतकी फजिती याचं एकच कारण आहे, त्याच्या मागचा जो हेतू आहे तो हेतू लक्षात घेत नाही. आणि हेतू लक्षात न घेता जे काही चाललेलं असतं ते रामकृष्णारी चाललेलं असतं, ठीकच पडायचं. थांबूयात. कुंडली वरद हरी विठ्ठल.